रामकृष्ण हरी माऊली. मंडळी, जर तुमचं वय 50-60च्या वर असेल आणि तुम्हाला या उतार वयात देखील मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या मजबूत तंदुरुस्त राहायचं असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय सहज सोपे व्यायाम प्रकार सांगणार आहे. या व्यायाम प्रकारासाठी तुम्हाला कुठलेही विशेष प्रयत्न किंवा विशेष कष्ट करायचे अजिबात नाहीत. एक नया पैसा खर्च न करता तुम्ही म्हातारपणात देखील तंदुरुस्त राहू शकता. तुम्हाला कुठलाही आजार असू द्या किंवा नसू द्या, जर तुम्हाला कुठला आजार असेल तर त्या आजारापासून लवकर मुक्ती मिळण्यासाठी या व्यायामाचा तुम्हाला फायदा होईल. जर तुम्हाला कुठला आजार नसेल तर भविष्यात म्हातारपणी तुम्हाला कुठलाही आजार होऊ नये म्हणून हे तुम्हाला व्यायाम प्रकार मदत करणार आहेत. कारण या व्यायाम प्रकारानं तुमच्या अंगातील प्रत्येक मांसपेशी, प्रत्येक सांधा, प्रत्येक तुमचा हाडं ही मजबूत राहण्यासाठी फायदा होणार आहे. तुमच्या शरीरातलं सगळं जे रक्ताभिसरण आहे, सर्क्युलेशन आहे, ब्लड सर्क्युलेशन, ते पुन्हा नव्यानं ताजतवानं होण्यासाठी मदत होणार आहे. तुमच्या शरीरातील सगळ्या अवयवांना या व्यायामाचा अतिशय चांगला सकारात्मक फायदा होणार आहे नैसर्गिकरित्या. मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन पहा. प्रत्येक स्टेप बारकाईनं समजून घ्या. दररोज हा व्हिडिओ लावून माझ्या समोर, माझ्या सोबत तुम्हाला हे सगळे व्यायाम प्रकार अतिशय काळजीपूर्वक करायचे आहेत, तेही न चुकता. सुरुवातीला हळूहळू तुम्हाला सुरुवात करायची आहे, नंतर व्यायामाचा वेळ आणि वेग देखील तुम्हाला वाढवता येणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, जसं जसं वय वाढेल तसं तसं आपल्याला अनेक आजार निर्माण व्हायला लागतात, शारीरिक व्याधी निर्माण व्हायला लागतात. अंग जड पडणं, अंग दुखणं, मणकं दुखणं, सांधे दुखणं, पाय दुखणं, हात दुखणं, हातापायाला गोळे येणं, मुंग्या येणं, जड पडणं, बधीरपणा येणं किंवा हालचाली कराव्याशा न वाटणं, अंगामध्ये ताकद नसल्यासारखं वाटणं, या सगळ्या समस्या तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे कायमस्वरूपी दुरुस्त करण्यासाठी या व्यायामामुळे मदत होणार आहे. हा व्यायाम तुम्हाला उभा राहून अजिबात करायचा नाही, वाकून अजिबात करायचा नाही, अवजड अजिबात व्यायाम नाही. अगदी सहज, शांतपणे, निवांतपणे, बसल्या बसल्या, झोपल्या झोपल्या हा व्यायाम तुम्हाला करता येणार आहे. या व्यायामामध्ये खास करून मी तुम्हाला झोपून करण्याचे काही प्रकार सांगणार आहे सोपे, आणि काही प्रकार बसून करण्याचे सांगणार आहे. हे सगळेच व्यायाम तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे करता तर येतीलच आणि त्याचा चांगला फायदा देखील होईल. अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्रो, सुरुवातीला काय करायचंय तुम्हाला, अशा प्रकारे जमिनीवरती मॅट टाकून किंवा जमिनीवरती बसणं तुम्हाला शक्य नसेल तर लांब जो सोफा असतो त्या सोफ्यावरती तुम्ही झोपून बसून हे व्यायाम करू शकता, किंवा पलंगावरती, बेडवरती देखील तुम्ही हे व्यायाम सहजपणे करू शकता. अजून एक महत्वाचं की हा व्यायाम तुम्हाला जेवणाच्या आधी 3-4 तास किंवा जेवण झाल्यानंतर 3 तासांनी करायचा आहे. म्हणजे काय की हा व्यायाम करताना तुमचं पोट काय असलं पाहिजे, रिकामं असलं पाहिजे. उपाशी पोटी हा व्यायाम करायचा आहे. सकाळी किंवा संध्याकाळी शक्य असेल तर दोन्ही वेळा देखील हा तुम्ही व्यायाम करू शकता. आता बघा काय करायचंय, जमिनीवरती तुम्हाला अशा प्रकारे हळूहळू झोपायचं आहे. झोपताना देखील हळूहळू झोपायचंय, जास्त गडबड गोंधळ करायची नाही. हळूहळू खाली सरका. त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्याही एका अंगावर झोपायचं आहे, एका कुशीवरती झोपायचं आहे. एका कुशीवरती झोपल्यानंतर मग तुम्हाला पूर्णपणे अशा प्रकारे हळूहळू पाठीवर व्हायचं आहे, उतानं झोपायचं आहे. पाय लांबवायचे आहेत, पायाकडे बघा तुम्ही. त्याच्यानंतर पायामध्ये थोडस अंतर घ्यायचं आहे. बघा तुम्हाला दिसतंय व्हिडिओमध्ये पायामध्ये अंतर घेतलेलं दिसत आहे का? ओके, व्हेरी गुड. अशा प्रकारे, आणि तुम्हाला हात जे आहेत ते अशा प्रकारे रिलॅक्स ठेवायचे आहेत. पाय दोन्ही तुमचे बाजूला अशा प्रकारे तुम्हाला घ्यायचे आहेत, पडू द्यायचे आहेत, असे लुळे पडू द्यायचे आहेत पाय असे. त्याला ताण असं असं किंवा असं नाही करायचे, लुळे पूर्णपणे पडू द्यायचे आहेत असे रिलॅक्सपणे. आणि डोळे बंद करायचे आहेत. डोळे बंद केल्यानंतर तुम्हाला पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत प्रत्येक अवयवांच्याकडं
बारकाईनं लक्ष द्यायचं आहे आणि प्रत्येक अवयवामध्ये असणारा जो ताण आहे किंवा तिथं आलेल्या ज्या वेदना आहेत त्या वेदना मुक्त झाल्या अशा प्रकारची भावना तुमच्या मनामध्ये आणू द्यायची आहे. त्याला म्हणतो आपण सकारात्मक कंपन, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आपल्या शरीरामध्ये आपल्याला निर्माण करायचे आहेत. आपण निरोगी राहणार, आपण निरोगी होत आहोत, आपल्याला देवाची कृपादृष्टी आहे, निसर्गाची कृपादृष्टी आहे, अशा प्रकारे मनामध्ये भावना आणायच्या. आपण तंदुरुस्त राहू, आपण मजबूत होऊ, आपले आजार असणारे हळूहळू कमी होतील, शरीरामधून निघून जातील, अशा भावना आपल्या मनामध्ये आणायच्या आहेत. श्वासाकडे लक्ष केंद्रित करू शकता तुम्ही दरम्यानच्या काळामध्ये. हळूहळू लांब किंवा हळूहळू श्वास घ्या, सोडा, किंवा दीर्घ श्वास घेऊन दीर्घ तो सोडू देखील शकता. तुम्हाला जसं शक्य वाटेल तुम्ही अशा प्रकारे ह्या शवासनामध्ये बसून त्याचा फायदा तुम्हाला घ्यायचा आहे. 1-2 मिनिट 3 मिनिट तुम्ही रिलॅक्स राहा. संपूर्ण शरीर अतिशय ढिलं सोडा. शरीरामध्ये काहीही ताण किंवा त्राण नसल्यासारखं तुम्ही अनुभवाल आणि अतिशय सकारात्मक फायदा या शवासनाचा तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणार आहे. देवाचं नामस्मरण करू शकता या काळामध्ये शवासनामध्ये, किंवा शांत बसून राहू शकता श्वासावर लक्ष केंद्रित करत. अशा प्रकारे एवढंच काय, फक्त एवढंच लक्षात ठेवा की या शवासनामध्ये तुम्ही झोपी जाणार नाही. मग झोपी गेलात तर पुढचा कुठलाही व्यायाम तुमच्याकडून होणार नाही. एवढी मात्र खबरदारी आपल्याला घ्यायची आहे आणि तुम्ही झोपी जाणार नाहीत याची मला खात्री आहे. कारण तुम्हाला उतार वयात म्हातारपणात देखील तंदुरुस्त राहायचं आहे. आता दुसरा व्यायाम प्रकार अतिशय सोपा आहे, झोपल्या झोपल्याच करायचा आहे. पाय जे आपण अंतर घेतले होते ते जवळ जवळ घ्या थोडेसे अशा प्रकारे आणि असेच रिलॅक्स राहू द्या. हात जे आहेत तुमचे अशा प्रकारे हाताचे तळवे शरीराच्या बाजूला ठेवा. त्याच्यानंतर हे तळवे कुठं करा, आकाशाकडे याचं तोंड करा. त्याच्यानंतर दोन्ही हात ते तुम्हाला जमिनीपासून 1 इंच अंतरावरती वर उचलायचे आहेत आणि त्याच्यानंतर ते हळूहळू हळूहळू गोल फिरवून शरीराच्या बाजूनं, जसं काय की तुम्ही आता हवेत आकाशात उडायला लागले. हा 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 हा, हे असं अनुभवा तुम्ही. हात खाली टेकवायचे नाहीत, हात कोपरातून दुमडायचे नाहीत. खूप चांगला ताण तुमच्या खांद्याच्या, मानेच्या, मणक्याच्या मांसपेशीला, पाठीच्या मांसपेशीला येणार आहे. वा 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 वा, बेस्ट. हाताकडे बघा, हाताकडे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये. डोक्याच्या वर आल्यानंतर डावा हात तुम्ही डोक्याच्या वर मधोमध खाली जमिनीवरती ठेवा. हळूच ठेवला, व्हिडिओमध्ये दिसतंय तुम्हाला. हाताकडे फोकस केलाय व्हिडिओवाल्यांनी. ओके, आता तुम्हाला हा उजवा हात डाव्या हातावरती ठेवायचा आहे. आहा हा हा हा. आता काय करायचं आहे, अतिशय सोपं आहे. तुमच्या शरीराचा वरचा भाग, कमरेपासून वरचा भाग हाताला वर ताणून वरच्या दिशेला खेचून वर खेचायचा आहे आणि तुमच्या शरीराचा कमरेपासून खालचा भाग पायाला खाली ताणून खाली खेचायचा आहे. बघा कसं करायचंय. वरचा भाग बघा तुम्ही अगोदर, वरचा भाग कशा प्रकारे, हे हात अशा प्रकारे खेचायचे आहेत. पूर्ण शरीर वर खेचल्याचा अनुभव घ्यायचा आहे आणि खालचा जो भाग आहे तो पाय खाली खेचायचे आहेत कमरेपासून खाली. बघा तुम्ही व्हिडिओमध्ये दिसतंय पाय खाली खेचताना हे अशा प्रकारे. हे बघा दिसतंय तुम्हाला. खूप चांगला स्ट्रेच तुमच्या शरीराच्या सगळ्या मांसपेशीला, पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत, खांदे असतील, मान असेल, पाठ असेल, कंबर असेल, या सगळ्यांना, दंड असतील, पायाच्या पेंढऱ्या असतील, मांड्या असतील, गुडघ्याच्या बाजूचे सांधे असतील, यांना खूप चांगला स्ट्रेच मिळणार आहे. हा, व्हेरी गुड. आता हळूहळू रिलॅक्स व्हा. ओके, लांब श्वास घ्या, 1-2दा सोडा. आता काय करा, परत हात 1 इंच जमिनीपासून वर उचला. हातावर हात ठेवलेला काढून घ्या, हात वेगळे करा आणि परत गोलाकार फिरवून शरीराच्या बाजूबाजूने हळूहळू तुम्हाला पूर्वस्थितीत यायचे आहे. हात खाली टेकवायचा नाही, कोपरातून दुमडायचा नाही. हळूहळू या, हळूहळू या. आलात का, आलात 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 आलात. हळूहळू हात जमिनीवरती ठेवा. हे असं 1-2 वेळा तुम्ही करू शकता. जर समजा तुम्हाला हात वर उचलून अवघड जात असेल किंवा दुखत असेल तर अशा वेळी तुम्ही काय करू शकता,
हात जमिनीवर ठेवून देखील हा व्यायाम प्रकार करू शकता. कशा प्रकारे? जमिनीवरूनच तुम्हाला हे अशा प्रकारे हळूहळू घसरवत न्यायचं आहे. आकाशात उडाल्याचा भाव आणायचा आहे. स्वच्छंद आपण उडत आहोत, हात मोकळे झालेले आहेत. अशा प्रकारे वर आणायचे हळूहळू. तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये. डाव्या हातावर उजवा हात ठेवायचा. परत पूर्णपणे वरचा शरीर हाताच्या माध्यमातून वर ताणायचं. खालचं शरीराचा भाग पायाच्या माध्यमातून खाली ताणायचा. थोड्या वेळ ह्या पोझिशनला धरून ठेवायचं जेवढ्या शक्य होईल तेवढ्या वेळ. त्याच्यानंतर रिलॅक्स व्हा. शरीर पूर्ण ढिलं सोडा. लांब श्वास घ्या एकदा आणि सोडून द्या. नंतर परत हे हाताची जी एकमेकाला जोडलेली पोझिशन आहे ती विलग करा आणि परत जमिनीवरून हात घसरत घसरत खाली अशा प्रकारे तुम्ही पूर्वस्थितीमध्ये येऊ शकता. हळूहळू आणायचं, जास्त गडबड करायची नाही. आता व्हिडिओ मध्ये जास्त वेळ मला देता येत नाही, आता व्हिडिओ लांब होतो म्हणून थोडासा मी वेग वाढवत आहे. हे अशा प्रकारे नॉर्मल पोझिशनला आला. ओके, हा झाला दुसरा व्यायाम प्रकार. आता तिसरा व्यायाम प्रकार काय करायचा आहे तुम्हाला? सोपाच आहे. सेम पोझिशन आहे. हाताचे तळवे अशा प्रकारे आकाशाकडे ठेवायचे आहेत. रिलॅक्स बसलेला आहात तुम्ही, झोपलेला आहात. हात हळूहळू वर उचलायचे आहेत तुम्हाला. अशा प्रकारे हळूहळू वर उचलेत. हळूहळू दोन्ही हातामध्ये समान अंतर, दोन्ही हात एकमेकाला समांतर ठेवायचे आहेत, पॅरलल ठेवायचे आहेत. वर आणा हळूहळू हळूहळू हळूहळू. आणि हे दोन्ही हात तुम्हाला कशाकडे टेकवायचे आहेत? आता जमिनीवर तळवे टेकवायचे आहेत. सरळ टेकवण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला अडचण येऊ शकते, कारण तुमच्या खांद्यामध्ये वेदना, कोपरामध्ये वेदना असतील तर त्यावेळी तुम्ही काय करू शकता? थोडस कोपरातून दुमडून अशा प्रकारे देखील आदर ठेवू शकता. हळूहळू सरावानं तुम्हाला माझ्यासारखं असं स्ट्रेट ठेवता येईल. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. थोड्या वेळ या पोझिशन मध्ये ताणून ठेवा हात. त्याच्यानंतर जेवढे शक्य होईल तेवढे वेळ ताणून ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला हे रिलॅक्स व्हा. हात वर उचला. हळूहळू 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 तुम्हाला काय करायचं आहे? पूर्वस्थितीला यायचं आहे. हे करत असताना फक्त तुमच्या हाताचाच भार तुम्हाला सहन करायचा. कुठलं वजन घ्यायचं नाही, काय नाही. आणि आपल्या हाताचा भार आपण सहज सहन करू शकतो. तुमच्या हातामध्ये मुंग्या येत असतील, जड पडत असेल, बधीरपणा येत असेल, हात दुखत असतील, दंड दुखत असतील, हे सगळे त्रास तुमचे ह्याच्यामुळे कमी होणार आहेत. कारण मांसपेशी ताणल्या जाणार आहेत, रिलॅक्स होणार आहेत, सर्क्युलेशन रक्ताभिसरण सुधारणार आहे. सगळं पोषण या मांसपेशींचं, हाताच्या, दंडाच्या सांध्यातल्या, कोपरातल्या सांध्याचा, मनकडातल्या सांध्याचं तुमच्या चांगलं रक्ताभिसरण सुधारणार आहे. तुमचा त्रास कमी होण्यासाठी मदत होणार आहे. हा झाला तिसरा व्यायाम प्रकार. आता चौथा व्यायाम प्रकार सोपा आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या व्यायाम प्रकाराचं ते कॉम्बिनेशन आहे. काय करायचं आहे? परत हात तुम्हाला अशा प्रकारे हाताचे तळवे आकाशाकडे न्यायचे आहेत. 1 इंच हात जमिनीपासून वर उचलायचा आहे आणि हळूहळू 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 वर घ्यायचा आहे. गडबड नाही, गोंधळ नाही, अवजड व्यायाम नाही, पडण्याची शक्यता नाही, गुडघा दुखण्याची शक्यता अजिबात नाही, काही सुद्धा नाही. वर घ्या, वर घ्या, डोक्यापर्यंत घ्या. डोक्यावर गेल्यानंतर दोन्ही हाताची क्रॉसिंग करा, फुली करा. दिसायला व्हिडिओ मध्ये तुम्हाला. व्हिडिओवाले मामा जवळ घ्या जरा. व्हिडिओवाले मामा इकडे दाखवा. व्हेरी गुड, छान, धन्यवाद व्हिडिओवाले मामा. आता काय करायचंय तुम्हाला? अशा प्रकारे हे हात जेवढ्या शक्य होईल तेवढ्या वेळ धरून ठेवायचे. त्याच्यानंतर तुम्हाला हे हाताची जी क्रॉसिंग आहे अशाच अवस्थेमध्ये तुम्हाला वर 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 उचलत आणायची आहे. व्हेरी गुड, खूप चांगला व्यायाम आहे हा. लक्षात घ्या. सोपा वाटत असला तरी याचे फायदे खूप मोठे आहेत. तुम्ही करून बघा. 1-2 दिवसातच तुम्ही म्हणाल डॉक्टर मस्त वाटायला लागले, एकदम रिलॅक्स वाटायला लागले. पोटावर आणा. आणलं. पोटावर थोड्या वेळ ठेवा. शांत राहा. त्याच्यानंतर हळूहळू बघा, व्हिडिओवाले मामा फोकस करायला हातावरती. हे बघा, हळूहळू हळूहळू तुम्हाला हे जमिनीवर ठेवायचं आहे. आहा, रिलॅक्स राहा. थोड्या वेळ शांत श्वास घेत बसा. निवांत श्वास घ्या, सोडा, नॉर्मल. आता काय करायचंय? त्याच्या विरुद्ध करायचंय, उलट करायचंय. काय करायचंय? हाताची घडी क्रॉसिंग तुम्हाला इथं पोटावर घ्यायची आहे. अशा प्रकारे हे बघा,
हे अशी केली, खांदे ताणून घ्या, हात ताणून घ्या, केली क्रॉसिंग व्हिडिओवाले मामा. ओके. आणि हळूहळू तुम्हाला वर घ्यायचं आहे, हळूहळू हळूहळू. व्हेरी गुड. छान 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 छान. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. अजिबात काय ताण नाही, टेन्शन नाही, दुखणं नाही, काय नाही. हा आता काय करायचंय, ही क्रॉसिंग वर आलेली सोडायची आहे, तोडायची आहे. हात वरच उचलायचा आहे थोडासा, 1 इंच जमिनीपासून. क्रॉसिंग सोडली, तोडली क्रॉसिंग. हळूहळू हळूहळू हात आता जमिनीकडे गोल फिरवून आणायचे आहेत. बघा हा व्यायाम प्रकार तिसऱ्या, हा व्यायाम प्रकार दुसरा आणि तिसऱ्या व्यायाम प्रकारचं कॉम्बिनेशन काय आहे ते. हात वरून घेतले आणि बाजूबाजूनी खाली आणले, हात बाजूबाजूने वर नेले आणि वरून खाली आणले. नॉर्मल पोझिशनला या. हा झाला चौथा व्यायाम प्रकार. हे प्रत्येक व्यायाम प्रकार तुम्ही रोज 1दा 2दा 3दा सहन होईल तसं. सुरुवातीला 1 पासून सुरुवात करा, नंतर 2, नंतर 3, अशा प्रकारे तुम्ही याचं प्रमाण वाढवू शकता. हा झाला चौथा सोपा व्यायाम प्रकार. आता पुढचा 5वा जो व्यायाम प्रकार आहे तो काय करायचा तुम्ही बघा. तुमचा जो डावा पाय आहे, हा डावा पाय तुम्हाला 1 इंच अंतरावर उंच उचलायचा आहे जमिनीपासून. आणि अशाच अवस्थेमध्ये तुम्हाला तो गुडघ्यातून शक्य तितका दुमडायचा आहे. गुडघे दुखत असतील तर जास्त दुमडू नका, हळूहळू दुमडा. नसतील गुडघे दुखत तर पूर्ण मांडीजवळ, शरीराजवळ हा आणा. गडबड नाही, गोंधळ नाही, हळूहळू आणायचा आहे, खाली टेकवायचा नाही. आला. आता हळूहळू त्याला जमिनीवर टेकवा. आयशा टेकवला. थोड्या वेळ रिलॅक्स राहावा, नॉर्मल श्वास घेत राहा, श्वासाकडे लक्ष केंद्रित करा. आता काय करायचंय, पुन्हा हा वर उचलायचा आहे आणि पुन्हा पूर्वस्थितीला आणायचा आहे, खाली न टेकवता हळूहळू. हा गडबड गोंधळ अजिबात नाही. सरळ करा, खाली ठेवा. परत दुसरा पाय, उजवा पाय 1 इंच जमिनीवर उचला, हळूहळू फोल्ड करा. तसाच उचललेल्या अवस्थेमध्ये जमिनीला स्पर्श करायचा नाही. अशा प्रकारे मांडीजवळ आणून ठेवला का, ठेवला. ओके. 90 डिग्री मध्ये झालाय हा कोन, 90 डिग्री झाला. ओके. थोड्या वेळ धरून ठेवा, नंतर हळूहळू खाली ठेवा जमिनीवर. हा लांब श्वास घ्या, सोडा. नॉर्मल श्वास घ्या, सोडा. थोड्या वेळ थांबा, पुन्हा वर उचला. हळूहळू 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 पाय सरळ करत पूर्व स्थितीला या. टेकवायचा नाही जमिनीवर. त्याच्यानंतर असा पूर्ण झाला की मग हळूहळू खाली ठेवा. जर तुम्हाला पाय जमिनीच्या वर उचलून आदर वर घेणं आणि खाली सोडणं होत नसेल तर तुम्ही जमिनीला खेटून देखील घेऊ शकता. हे बघा अशा प्रकारे हळूहळू जमिनीला टेकून घ्यायचा, नो प्रॉब्लेम. जर येत नसेल तसं तर हळूहळू येईल तुम्हाला. थोड्या वेळ थांबा, परत हळूहळू खाली सोडा. दुसऱ्या पायाचं देखील सेम असंच, जर तुम्हाला वर उचलून करता येत नसेल. याच्यामध्येच 5व्या व्यायाम प्रकारामध्येच पुढचा प्रकार काय आहे, दोन्हीही पाय तुम्हाला वर उचलायचे असे. अशा प्रकारे पोटावर ताण येणार आहे, कमरेच्या मांसपेशीवर, सीटच्या मांसपेशीवर, मांडीच्या मांसपेशीवर खूप चांगला ताण येणार आहे. थोडस वर उचला. त्याच्यानंतर मग तुम्हाला हळूहळू दोन्ही पाय गुडघ्यातून वर दुमडायचे आहेत, न टेकता जमिनीला. अशा प्रकारे हे बघा मांडीजवळ आले. अशा अवस्थेमध्ये थोडा वेळ राहा, हळूहळू खाली टेकवा. रिलॅक्स राहा. 1दा 2दा लांब श्वास घ्या, सोडा. ह्या पोझिशनला राहा. जेवढ्या वेळ थांबायचे तेवढ्या वेळ थांबा. त्याच्यानंतर हळूहळू वर उचला. पाय उचलले वर, बघायला दिसायले तुम्हाला उचलले. आता हळूहळू पूर्वस्थितीमध्ये या. लांब करा, लांब करा, लांब करा, लांब करा, लांब करा, लांब करा, लांब करा. आयशा आयशा. 1दा 2दा 3दा
तुम्हाला सहन होईल असं करायचंय. जास्त ओढाताण करायची नाही. सांध्याचं कुठलं ऑपरेशन झालं असेल गुडघ्याचं, डॉक्टरांनी सांगितलं गुडघा दुमडायचा नाही म्हणून करायचं नाही. बाकीचे व्यायाम तुम्ही करू शकता. मणक्याचं ऑपरेशन झाले, मणक्याची झीज झाली, डॉक्टरांनी असं काही अवजड जास्त आणील असं व्यायाम करायला सांगितलं नाही, करायचा नाही. जे तुम्ही करू शकता ज्यामुळं तुमचे असलेले आजार वाढणार नाहीत असाच व्यायाम तुम्हाला करायचा आहे. नाहीतर काहीतरी उड्या मारायला सांगितले, बैठका करायला सांगितल्या चांगले असतात म्हणून तुमचं वजन जास्त आहे, आला त्या गुडघ्यावर ताण, गेले गुडघे कामातून. व्यायामाचा आपल्याला फायदा करून घ्यायचा, तोटा करून घ्यायचा नाही. ह्याच्यातला कुठलाही व्यायाम प्रकार करत असताना तुम्हाला लय अवघड वाटत असेल, जास्त वेदना होत असतील तीव्र, तर करायचा नाही. नाहीतर डॉक्टरने सांगितलंय हाना उड्या, हा कसा बी हात पाय करा, असलं नाही. सहन होईल तेवढंच करायचंय, मी सांगतो तुम्हाला. हा ओके. आता हे एक व्यायाम प्रकार तुम्हाला झाला. कितवा व्यायाम प्रकार झाला हा? 5वा व्यायाम प्रकार. काय केला? पाय वर उचलून खाली सोडला. लक्षात आलं. आता 6वा सोपा व्यायाम प्रकार काय आहे? सेम तसाच करायचा आहे तुम्हाला. काय करायचंय? तुमचा डावा पाय थोडासा वर उचलून हळूहळू 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 जवळ घ्यायचा आहे. घेतला जवळ, ओके. त्याच्यानंतर जमिनीवर ठेवा उचललेला. आता काय करायचं तुम्हाला? हा जो गुडघा आहे तो पूर्णपणे इकडे झुकवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला. अशा प्रकारे जेवढं शक्य होईल तेवढा तुम्ही इकडं झुकवायचा आहे. अशा प्रकारे तुमचा हा शरीराचा वरचा भाग, छाती जी आहे ती सरळ जमिनीवर राहिली पाहिजे, ती वाकडी नाही झाली पाहिजे. फक्त कमरेच्या खालचा भाग किंवा बेंबीच्या खालचा भाग पूर्णपणे इकडं झुकला पाहिजे. ह्या अवस्थेमध्ये थोड्या वेळ राहा. त्याच्यानंतर हळूहळू नॉर्मल पोझिशनला या. परत वर उचला, हळूहळू हळूहळू खाली या. त्याच्यानंतर दुसरा पाय थोडासा वर उचला, हळूहळू हळूहळू जमिनीवर न टेकवता मांडीच्या जवळ, शरीराच्या जवळ घ्या. आल्यानंतर थोडस खाली ठेकवा आणि उजवा गुडघा तुमच्या डाव्या बाजूकडं वळवा. शक्य तितका वळवायचा आहे. अशा प्रकारे छातीचा भाग वरच राहायला पाहिजे, असं एक अंगावर व्हायचं नाही पूर्ण. असं पूर्ण हात असे ठेवलेले आहेत. जेवढं शक्य होईल तेवढं दाबून धरा. तुमच्या मांडीच्या, कमरेच्या, सीटच्या, पाठीच्या मांसपेशीला खूप चांगला स्ट्रेच मिळेल. तो ताण तुम्ही अनुभवा, त्याच्याकडे लक्ष केंद्रित करा. खूप चांगला फायदा होईल. थोड्या वेळ ह्या पोझिशन मध्ये राहा. जास्त ताण देऊ नका, तुम्हाला सहन होईल तेवढंच. हळूहळू हळूहळू गुडघा सरळ करा. हळूहळू पाय वर उचला आणि हळूहळू परत पूर्वस्थितीला यायचं आहे. त्याच्यानंतर याच प्रकारामध्ये पुढची स्टेप काय आहे? तुम्हाला दोन्ही पाय थोडेसे वर उचलायचे, हळूहळू गुडघ्यातून वर दुमडायचे आहेत, हळूहळू घ्यायचे आहेत. अशा प्रकारे असं केला तुम्ही. त्याच्यानंतर तुमचे हात जे आहेत दोन्ही वर घ्यायचे आहेत. हे बघा, घेतले, व्हिडिओमध्ये दिसायले तुम्हाला. आणि ह्या हाताची तुम्हाला वर, डोक्याच्या वर अशा प्रकारे घडी घालायची आहे. हे बघा, दिसते घडी घातलेली. घडी घातली, रिलॅक्स बसा. पाय आता काय करायचे तुम्हाला? खाली ठेवायचे जमिनीवर. हे बघा, रिलॅक्स मध्ये असं थोड्या वेळ बसा. आता काय करायचंय तुम्हाला? डावा गुडघा जो आहे तो डावा गुडघा पूर्णपणे जमिनीवर टेकवायचा आहे. अशा प्रकारे हे बघा, टेकला, दिसायला तुम्हाला. आणि उजवा गुडघा आहे तो शक्य तितका तुम्हाला डावीकडं वळवायचा आहे. हे करत असताना उजवा पायाचा तळवा जो आहे तो जमिनीवर राहिला पाहिजे. तो जमिनीवर ठेवूनच तुम्हाला अशा प्रकारे वळवायचा प्रयत्न करायचा आहे. हे बघा, जेवढं शक्य होईल तेवढा. तुम्हाला एवढंच होत असेल तेवढंच करा. हळूहळू तुमचं पूर्ण माझ्यासारखं अशा प्रकारे त्याच्यावरती येईल. लक्षात आलं? त्याच्यानंतर हळूहळू उजवा पाय सरळ करा. हळूहळू, जास्त ओढाताण करायची नाही. त्याच्यानंतर डावा पाय सुद्धा हळूहळू वर उचला. अच्छा, असं. हाताची घडी तशीच ठेवायची आहे. आता काय करायचंय? विरुद्ध दिशेचा गुडघा म्हणजे उजवा गुडघा. तुम्ही बघा व्हिडिओ मध्ये दिसते तुम्हाला, दिसायला व्हिडिओ मध्ये उजवा गुडघा मी काय करायला आता जमिनीला टेकवायला लागलोय. नसेल टेकत तर एवढाच टेकवा.
हे बघा जमिनीला टेकला. ओके, रिलॅक्स राहा. आणि जो डावा गुडघा आहे तो सुद्धा जेवढ्या शक्य होईल तेवढा तुम्हाला उजवीकडे झुकवायचा आहे. ते झुकवत असताना तळवा वर उचलायचा नाही. हे बघा, हे अशा प्रकारे. त्याच्यामुळे खूप चांगला ताण तुम्हाला मिळणार आहे. कुठलीही ओढाता न करता, कुठलाही अवजडपणा न करता, कुठलेही जास्त कष्ट न घेता, वेदना न होता होणारा हा व्यायाम आहे. परत नॉर्मल पोझिशनला या. अशा प्रकारे हे उतार वयातल्या लोकांसाठी अवजड व्यायाम करणं शक्य नसतं. कारण शरीर नाजूक झालेलं असतं, सांध्याची झीज झालेली असते, हाडांची झीज झालेली असते, मांसपेशी थकून गेलेल्या असतात बिचाऱ्यांच्या. आणि त्याच्यामुळे त्यांना हा सोपा व्यायाम करता येणार आहे. आता काय करायचं तुम्हाला, पाय वर उचलायचे आहे. हळू 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 नॉर्मल स्थितीला यायचं आहे. आयशा, हाताची पण घडी काढायची आहे. हाताची घडी काढायला लागलो मी आता. हात थोडेसे वर उचलून गोलाकार फिरवून परत नॉर्मल स्थितीला यायचं आहे. किती छान आहे. काय नाही, झटझोम नाही, काय नाही, दुखणं नाही, वेदना नाही. रिलॅक्स राहा, थोड्या वेळ बसा या पोझिशनला. ओके. त्याच्यानंतर पुढचा सोपा व्यायाम प्रकार काय आहे, हळूहळू तुमचे हात अशा प्रकारे वर आणा. हे बघा, हळूहळू आणा, बरोबर खांद्याच्या रेषेमध्ये आणा. आणि त्याच्यानंतर दोन्ही हाताची बोट तुम्हाला मध्ये खेचायचे अशा प्रकारे. सोडा, लांब श्वास घ्या. श्वास घेत घेत बोट आत घ्या. श्वास सोडत सोडत बोट ढिली करा. हे बघा, श्वास सोडत सोडत सोडा. अंगठा मध्ये आला पाहिजे आधी. हे बघा, श्वास लांब घेत घेत मूठ बंद करायची. बघा, धरून ठेवा श्वास जेवढ्या शक्य होईल तितक्या वेळ. त्याच्यानंतर हळूहळू श्वास सोडा, बोट पण सोडा. 2 वेळा 3 वेळा असं करा. जास्त हात अवघडत असेल तर 1 वेळाच करा. त्याच्यानंतर हळूहळू नॉर्मल पोझिशनला या. ओके. त्याच्यानंतर काय करायचंय तुम्हाला, अशा प्रकारे हात हळूहळू घ्यायचे. अशा प्रकारे हात जोडायचे आहेत. हात जोडून देवाचं नामस्मरण करायचं थोड्या वेळ. देवा, मला निरोगी आयुष्य लाभू दे, मला सगळ्या आजारातून मुक्त कर. शांत ठेवायचं मन. चिडचिड करायची नाही, दगदग करायची नाही, वनवन करायची नाही. राहिलेलं आयुष्य सुखाचं समाधानाचं जाऊ दे. मी कुणावर राग करणार नाही, कोणाकडून जास्तीच्या अपेक्षा ठेवणार नाही, कोणाबरोबर तुलना करणार नाही. आतापर्यंतच्या झालेल्या चुका आहेत त्या पुन्हा होऊ देणार नाही. भविष्यात मी चांगला विचार करेन, चांगलं खाईन पिईन, चांगला व्यायाम करेन, सकारात्मक राहीन. राहिलेलं आयुष्य चांगलं जगण्यासाठी प्रयत्न करेन. स्वतःवर प्रेम करेल, माझ्या कुटुंबावर, सगळ्या समाजामधले कुणावरही सगळ्यांवरती प्रेम करेल. कुणाबद्दलही मनामध्ये राग धरणार नाही. निवांत राहीन, चांगलं जगेन असं विचार करायचा. त्याच्यानंतर हळूहळू नॉर्मल पोझिशनला यायचं. आता काय करायचं तुम्हाला, एक अंगावर व्हायचंय हळूहळू. जास्त गडबड करायची नाही. असं करायचं. इतक्या वेळा तुम्ही उत्ताना झोपला होतात ना, ते मोकळं होणार आहे. त्याच्यानंतर पाय सरळ करा, परत पाठीवर या. त्याच्यानंतर उजव्या अंगावर हळूहळू व्हा. उजव्या अंगावर होऊन पुन्हा असा गुडघा वर घ्या, जेवढं शक्य होईल तेवढं. आणि मान तुमची विरुद्ध दिशेला. हात असेच राहू द्या. थोड्या वेळ या पोझिशनला राहा. सरळ करा अशा प्रकारे. आणि तुम्हाला आता काय करायचंय, एकाच अंगावर होऊन उठायचंय हळूहळू. उठल्यानंतर आता तुम्हाला काय करायचंय, वज्रासनामध्ये बसायचं आहे. वज्रासनामध्ये बसायचं म्हणजे कसं, अशा प्रकारे पालथी मांडी घालायची. अशा प्रकारे दोन्ही पाय चे तळवे जे आहेत ते तुम्हाला वरच्या दिशेला करायचे. हे बघा. आणि हे अशा प्रकारे वज्रासनात बसल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, सगळ्यात सुरुवातीला तुमचे जे खांदे आहेत, दोन्ही खांदे
तुम्हाला जर असं दिसत नसेल तर मी तुमच्याकडे तोंड करतो अशा प्रकारे. ओके, वज्रासनात बसल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, अशा प्रकारे दोन्ही हात तुम्हाला मांडीवर ठेवायचे अशा प्रकारे. आणि जे खांदे आहेत ते खांदे तुम्हाला शक्य तितकं कानाच्या जवळ आणायचे, वर उचलायचे, ताणून धरायचे. असे थोड्या वेळ धरून ठेवलं, जेवढे शक्य होईल तेवढं वर घ्या. त्याच्यानंतर हळूहळू खाली आणा आणि खाली दाबा अशा प्रकारे. दाबा, खाली दाबा, जेवढं शक्य होईल तेवढं दाबा. 2 वेळा 3 वेळा तुम्ही हे करा. मान सरळ ठेवायची, नजर समोर ठेवायची, जास्तीत जास्त खांदे वर ताणायचे, थोड्या वेळ थांबून जास्तीत जास्त खाली खेचायचे, ताण द्यायचा. जेवढं शक्य होईल तेवढं, जास्त ओढाताण करायची नाही, सहन होईल तेवढंच करायचं. त्याच्यानंतर काय करायचंय, खांदे तुम्हाला अशा प्रकारे गोलाकार फिरवायचे अशा प्रकारे. हे बघा, खूप चांगला व्यायाम खांद्याचा, मानेच्या मांसपेशीचा, मणक्याच्या मांसपेशीचा होणार आहे. 125 ते झाले 125. आता उलटे अशा प्रकारे. हात निवांत तुम्हाला कशावर ठेवायचा आहे, मांडीवर ठेवायचा. आता पुढची स्टेप काय करायचे, दोन्ही हात तुम्हाला खांद्यावर ठेवायचे अशा प्रकारे आणि गोलाकार उलटे 125 खांदे फिरवायचे. हे फिरवत असताना आधी समोरून आणा. हे करत असताना कोपराला कोपरा टच झाला पाहिजे. दिसायले का तुम्हाला? यस, अशा प्रकारे. परत मागे घ्या, पूर्ण वर घ्या, कोपराला कोपरा टच करा, परत जावा, कोपराला कोपरा टच करा, परत जावा. हे झालं 125 क्लॉकवाईज. आता अँटी क्लॉकवाईज. कोपराला कोपरा टच करा, वर घ्या, माग पाठीमागू अशा प्रकारे. कोपराला कोपरा टच, वर घ्या, कानाच्या वर, असं. जेवढं शक्य होईल तेवढ्या वेळ, 1 वेळा 2 वेळा तुम्हाला हे करायचं आहे. ओके, हे झालं. आता परत नॉर्मल पोझिशनला या. आता पुढचा प्रकार काय करायचा, तुम्हाला बसूनच वज्रासनात आहे. हात असेच ठेवायचे आहेत मांडीवरती. तुमची जी मान आहे ती तुम्हाला पुढे झुकवायची आहे. कशी झुकवायची आहे, किती झुकवायची आहे, तर तुमची जी हनुवटी आहे ती तुमच्या छातीला लागली पाहिजे अशा प्रकारे. सरळ तयार बसायचे. शक्य तितक्या वेळ तुम्ही धरून ठेवा हे रिलॅक्स पोझिशन मध्ये. ताण फक्त तुमच्या मानेच्या मांसपेशीला, खांद्याच्या आणि पाठीच्या वरच्या बाजूला येणार आहे. तो अनुभवा ताण तुम्ही. त्याच्यानंतर नॉर्मल पोझिशनला या. लांब श्वास घ्या, सोडा 1-2दा. आता मान जेवढी शक्य होईल तेवढी पाठीमागे झुकवा, वर बघा आकाशाकडे. जेवढं शक्य होईल तेवढा वेळ तुम्ही हे धरून ठेवा. हे करत असताना डोळे बंद करायचे नाहीत. परत सरळ नॉर्मल पोझिशनला या. कारण हे करत असताना, मानेची हालचाल करत असताना जर डोळे बंद केले तर तुम्हाला चक्कर येऊ शकते, फिरल्यासारखं येऊ शकते. त्याच्यामुळे डोळे उघडे ठेवायचे आहे. आता काय करायचंय तुम्हाला, हे झालं पुढं, आता मागं झालं. त्याच्यानंतर काय करायचंय, ह्याच पोझिशनला राहून मान पूर्णपणे तुम्हाला डावीकडं ताणायची आहे अशा प्रकारे. नजर समोर ठेवायची, डोळे बंद करायचे नाहीत. एवढं शक्य होईल तेवढ्या वेळ धरून ठेवा. हळूहळू नॉर्मल पोझिशनला या. आता उजवीकडे ताणायचे आहे पूर्णपणे. शक्य होईल तेवढ्या वेळ धरून ठेवा. परत नॉर्मल पोझिशनला या. आलात नॉर्मल पोझिशनला. आता काय करायचंय, मान तुम्हाला गोल फिरवायची. मान गोल फिरवत असताना सुद्धा डोळे बंद करायचे नाहीत, नाहीतर चक्कर येऊ शकते. बघा काय करायचंय, आधी पूर्णपणे खाली आणायचे आहे. खाली आणून उजवीकडे न्यायची, मागं न्यायची, पाठीमागं पूर्ण गोल फिरवून डावीकडे आणायची, परत खाली आणायची अशा प्रकारे. हळूहळू, गरागरा फिरवायची नाही, कारण आता आपल्याला वय झालेलं आहे. हळूहळू घ्यायची. ही झाली 125. आता उलटी, पण सेम तसंच. हळूहळू, जास्त गरगरत फिरवायचं नाही, डोळे उघडे. झालं. परत 1-2दा सहन होईल तेवढं करायचं. सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस झाला असेल खूपच, मानेतल्या मणक्याची खूपच झीज झाली असेल आणि डॉक्टरांनी मानेची हालचाल जास्त करायला सांगितली नसेल तर करायचं नाही. लक्षात घ्या, सहन होईल तेवढंच करायचंय.
मानेच्या, मणक्याचा, सांध्याचा, कुठल्या गुडघ्याचा तुम्हाला जर आजार असेल तर डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्यायचा आहे. मगाशीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. किंवा तुमच्याकडे कोणी योगा थेरपिस्ट असतील, फिजिओथेरपिस्ट असतील, त्यांचा तुम्ही सल्ला घेऊ शकता. आता ह्या वज्रासनामध्ये बऱ्याच वयस्क लोकांना बसता येत नाही, गुडघे दुखल्यामुळे किंवा पाय दुखत असल्यामुळं किंवा खुब्याचा सांधा दुखत असल्यामुळे वज्रासनात बसता येत नाही. मग काय करायचं, साधं मांडी घालून देखील तुम्ही हे बसल्यानंतरचे जे प्रकार आहेत ते करू शकता, मांडी घालून देखील. किंवा मांडी बी काही जणांना येत नसेल घालायला तर पाय पसरून तुम्ही हे बसल्या बसल्याचे व्यायाम करू शकता, हे खांद्याचे आणि मानेचे व्यायाम करू शकता. तर अशा प्रकारे हे सगळे सोपे व्यायाम प्रकार तुमच्या लक्षात आलेले आहेत आणि तुम्हाला ते समजलेले आहेत. 1-2 दिवस फक्त तुम्ही करून बघा, तुम्ही म्हणाल डॉक्टर 100% ह्याचा रिझल्ट आम्हाला मिळालेला आहे. सगळं अंग मोकळं होणार आहे, ते पण कसं, कुठल्याही जास्त कष्टाशिवाय, वेदनेशिवाय, कुठल्याही विशेष प्रयत्नाशिवाय तुम्हाला ह्याचा फायदा होणार आहे. मानसिक आरोग्य देखील एकदम निवांत राहणार आहे, शांत राहणार आहे, दगदग नाही, गोंधळ नाही, काही नाही. लक्षात आलं? तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईकचं बटन न दाबता कृपया पुढं जाऊ नका, कारण आवर्जून वेळ काढून तुमच्यासाठी हा व्हिडिओ, ही सगळी माहिती मी बनवत असतो. तुमच्या एक लाईकनं मला खूप ऊर्जा मिळते. यासोबतच हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त वयस्क मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील झोपल्या बसल्या निवांतपणे हे व्यायाम प्रकार, ही योगासनं करता येतील आणि त्यांच्या मनाला आणि शरीराला त्याचा फायदा होईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच नेहमीप्रमाणे या व्हिडिओला देखील तुम्ही छान छान कमेंट करा. आणि परत एकदा जाता एक विनंती, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेले लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं, ज्या टॉनिकच्या बळावर, जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.